कालच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे जाहीर केले आहे की 4 वर्षाच्या आतल्या मुलांना कफ सिरप द्यायचे नाही, कारण त्याच्या सेवनामुळे बाळाच्या नाडीची गती वाढणं, झटके येणं किंवा क्वचित प्रसंगी मृत्यू असे गंभीर दुष्परिणाम समोर आलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपले प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र मात्र संपूर्णतः सुरक्षित आहे. हा जो काही कफ वाढलेला आहे तो दाबून न टाकता त्या कफाचे पचन केले जाते, किंवा त्याही पेक्षा जास्त प्रमाणामध्ये कफ वाढला असेल तर तो पातळ करून शी वाटे किंवा तोंडा वाटे बाहेर काढला जातो. हा कफ निघून गेल्यामुळे बाळाला न्यूमोनिया होणं किंवा वारंवार त्याच आजाराने आजारी पडणं हे घडत नाही. अशा बाळांना औषधांच्या सोबत लंघन करणं, गरम पाणी पिणं आणि ज्याच्यामुळे कफ वाढतो असं दूध, फळं, भात, बेकरी उत्पादने हे जर बंद केलं तर आजार आटोक्यात येतो. आता जी बाळं केवळ आईच्या दुधावर अवलंबून आहेत आणि त्यांना जर त्रास झाला तर तो स्तन्य दृष्टीजन्य आजार असा विचार करून आईला औषधं दिली जातात आणि ते बाळ पूर्णपणे बरं होतं. आता प्राप्त परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये तुम्हाला कफ सिरप मोठ्यांची मिळणार आहेत, तर मनाने जाऊन ती कफ सिरप घेऊन येऊन आपल्या बाळाला देऊन त्याच्या जीवावर गंभीर दुष्परिणाम करू नका.